दारू पिऊन मृत झालेल्या नवऱ्याला त्याच्या विधवा पत्नीने लिहिलेलं पत्र. प्रिय, काल तुझा अकाली मृत्यू झाला. आयुष्यात स्थिर होऊन आनंद उपभोगण्याचे, मुलांबरोबर फिरण्याचे, खेळण्याचे, बायको बरोबर गप्पा गोष्टी, थट्टा मस्करी करण्याचे तुझे वय. पण त्या सुखाला तू कायमचा मुकलास. मात्र तुझ्या मृत्यूमुळे या आनंदाला तुझी मुलं देखील पोरकी झाली. तुझी बायकोही मुकली. या सुखाला आणि पती सुखाला काय कारण होतं या सगळ्यांचं? तू खोट्या आनंदात रममाण झाला होतास. त्यामुळे खऱ्या आनंदाला तू मुकतोस याचे तुला भानच राहिले नव्हते. लग्न झाल्यापासून पाहते तू कायम मित्रांच्या गराड्यात चीअर्स करत बसायचा. मित्र असावेतच, पण आपलं कुटुंब सुद्धा आहे. त्याबद्दल आपलीही काही जबाबदारी आहे याचा तुला विसर पडला होता. शिवाय रोज रात्री बाटली घेऊन घरी बसणे होतेच. त्यामुळे आपल्या मुलांवर काय परिणाम होतो याची तू चिंताच करत नव्हतास. रोज रात्री 9 नंतर बाबा आपले नाहीत याची त्यांना जणू सवय लागली होती. पण तुझी भीतीही वाटत होती. बायकोवर हात उगारणे, भांडणे हे त्यांच्यासाठी कायमचे झाले होते. आपली मुलं कितवीत आहेत, त्यांना काय हवे काय नको याची तुला पर्वाच नव्हती. तू आणि तुझे मित्र. दारू ही औषधी आहे, हृदयविकार दूर ठेवते यासारखे पेपरमधील माहिती तू दाखवायचास. पण त्याच दारूमुळे आपल्यातच दुरावा वाढेल हे तुला समजलंच नाही, किंवा समजून घेण्याची तुझी इच्छाच नव्हती. जर ही बाटली एवढा आनंद देणारी असेल तर ती मी आणि मुलांनी घेतली तर तुला चालली असती का? अधूनमधून तुला प्रेमाचे भरते यायचे व तू दारू सोडायचं ठरवायचास. पण परत मित्रच आडवे यायचे. कुठल्या तरी आनंदात किंवा कोणाच्या तरी दुःखात तू परत त्यांच्या बरोबर बसायचास, की मग पुन्हा सर्व सुरू. मित्राला परत परत दुःखात लोटणारे असले कसले रे हे मित्र? जीवनात आनंद मिळवण्याचे अनेक चांगले मार्ग आहेत, पण तुम्ही सर्वांनी मात्र वाईट मार्गच निवडला. दारू पिणं सोडून बघितलं असतंस तर यातले अर्धे मित्र गायब झाले नसते. तुझी आजारपणे चालू झाली आणि घराची आर्थिक विवंचना अजूनच वाढली. तुझ्या पोटात झालेले पाणी काढणे, लिव्हरची सूज उतरवायला औषधे घेणे ही वणवण चालू झाली. माझ्या सुद्धा ऑफिसला दांड्या चालू झाल्या. हौसमौज करणे दूरच, मुलांची फी सुद्धा वेळेवर भरली जात नव्हती. तुझ्या शेवटच्या आजाराने तर डोक्यावर कर्ज करून ठेवले. तू बरा होणार नाहीस माहिती असून सुद्धा तुझ्या औषध उपचाराचा खर्च थांबवला नाही आम्ही. सरकारला सुद्धा दारू बंदी नको आहे, कारण त्यांचे फक्त मिळणाऱ्या महसुलाकडेच लक्ष आहे. पण माणसाची कामं करण्याची ताकद कमी होणे, आजारपण वाढणे यामुळे होणारे नुकसान सरकारला दिसत नाही. शिवाय नवरा, मुलगा, वडील गमावणे याची किंमत पैशात कशी मोजणार? आता तुझ्या आई वडिलांची सेवा, मुलांचे शिक्षण व संस्कार हे सर्व माझी एकटीची जबाबदारी झाली आहे. ती मी पार पाडीनच, पण महत्वाचे म्हणजे माझ्या मुलांना या एकच प्याल्यापासून दूर कसे ठेवणे माझ्या दृष्टीने फार महत्वाचे आहे. पुढच्या जन्मात मला तूच नवरा म्हणून हवा आहेस, परंतु तुझ्या हातात ग्लास नसेल तरच. तुझीच प्रिय अर्धांगिनी. मित्रांनो, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. खरंच दारू कधीही वाईटच असते, मग ती कितीही महाग असू द्या. एन्जॉय करा, पण आपलं आयुष्य बर्बाद करून नाही. आपलं तर होतच, पण सोबत आपल्या फॅमिलीचं पण आयुष्य बर्बाद होतं. प्रतिक्रिया नक्की कळवा आणि यासारख्या गोष्टींवर खरंच विचार करा.